बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन. वयाच्या 92व्या वर्षी दिल्लीच्या एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर. केंद्रीय मंत्रिमंडळाचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द. काँग्रेस कार्यकारिणीचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे बेळगावहून तातडीनं दिल्लीत दाखल. देशाच्या अर्थव्यवस्थेवर खोल छाप सोडली. लोकांच्या हितासाठी काम केलं. पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली. तर मनमोहन सिंग यांचे योगदान विसरणं अशक्य. मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त. परळीमध्ये बंदूक घेऊन फिरणारा आणि हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला अखेर अटक. फडला 1 दिवसाची पोलीस कोठडी. तर अंजली दमानियांकडनं धनंजय मुंडेंचा हातात बंदूक घेतलेला व्हिडिओ ट्विट. बंदुकीचं लायसन्स चेक करा, दमानियांची मागणी. कल्याण हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा. आरोपी विशाल गवळीवर याआधी देखील 8 गुन्हे दाखल. मानसिक रुग्ण असल्याचा दाखला दाखवून मिळाला होता जामीन. भंडाऱ्यातील नर्सिंग कॉलेजमधील धक्कादायक प्रकार. परीक्षेत पास करण्यासाठी मुलींकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप. पालकांनी शिक्षकाला चोपलं. या बुलेटिनच्या सुरुवातीला सविस्तर बातमी बघूयात. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी 28 डिसेंबर रोजी आंदोलन आयोजित करण्यात आलंय. या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलंय. त्यांनी बीडमधल्या मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. बीड जिल्ह्यात काही जणांनी दहशतीचा हैदोस घातलाय. आता त्यांच्या पापाचा घडा भरलाय. गोपीनाथ मुंडेंनी त्या काळी सलोखा राखला, तो आताच्या दोघांनी मोडीत काढलाय असं म्हणत मनोज जरांगेंनी मुंडे बंधू भगिनींवरती अप्रत्यक्षरित्या निशाणा साधलाय. कोणत्या टोकाला न्यायचं त्या दोघाला? कोणाला माहिती त्यांना का त्या गरीबाचे लेकरं असेच मारून टाकायचेत का काय? दलितांच्या त्या पोरांची अॅट्रॉसिटी त्या दिवशी घेतली असती तर संतोष भाईचा खून झालाच नसता. वाल्मिक कराड सारख्या माणसाला मुंडेंनी जवळच करायचं नव्हतं असं म्हणत जरांगेंनी टीका केली. जनतेचे कामं करण्यासाठी मंत्रीपदी का तुमचे लोक वाचवण्यासाठी दुरुपयोग करायला लागले का? हे बघा, मंत्री फंत्री पैसे श्रीमंती कामाला येणार नाही जर मित्राभित्री झाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी 28 डिसेंबरला सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. न्याय मिळत नसेल किंवा लांबत असेल तर जनतेला रस्त्यावर उतरावंच लागेल. या मोर्चाचं लोण राज्यभर उसळणार असं म्हणत जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय. आणखी एक अशीच बातमी. भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर एनसीपी शरद पवार पक्षाच्या नेत्यानं गंभीर आरोप केलेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धस राजकारण करत असल्याचा आरोप राम खाडेंनी केलाय. तर जमीन बळकावणाऱ्या नेत्यांची माहिती द्या असं आवाहन अंजली दमानिया यांनी केलंय. 2 वर्षांपूर्वी देवस्थान जमीन प्रकरणी सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. सुरेश धस यांनी मागील 1 आठवड्यापासून मुंडे बंधू भगिनींवरती तोफ टाकायला सुरुवात केली आहे. वाल्मिक कराडचं नाव घेत धस यांनी धनंजय मुंडेंबरोबर असलेल्या जवळीकीवरती बोट ठेवलं होतं. बीड जिल्ह्यात चर्चेत आलेला असतानाच अंजली दमानिया यांनी केलेलं ट्विट आणि राम खाडेंनी केलेल्या आरोपांमुळे आमदार सुरेश धस अडचणीत आले. अशातच शरद पवारांच्या एनसीपीचे बीडचे जिल्हाध्यक्ष राम खाडेंनी तर आमदार सुरेश धस यांच्यावरती थेट निशाणा साधलाय. गुन्हे दाखल करणे, 307 दाखल करणे, ही आपण त्याच्यातले मास्टर माइंड आहेत, आपण हेड मास्टर आहेत, हे कधीही कोणी झाकू शकणार नाही. तर आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांना धनंजय मुंडेंनी उत्तर दिलंय. पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे. त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही. राजकीय हत्याकांडामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालंय. कोणत्या नेत्यांनी जमिनी बळकावल्या याची नवनवी माहिती समोर येऊ लागली आणि आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. त्यामुळे वेगाने तपास करून सत्य समोर आणायचं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालंय. 34 गावांचा समावेश पुणे महानगरपालिकेत झाल्यानंतर शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेवरती ताण येतोय आणि त्यामुळे
पुणे आणि हडपसर अशा 2 महापालिका व्हाव्यात अशी मागणी मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. त्यातच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या 2 महापालिका व्हाव्यात याचा पुन्हा एकदा उच्चार केलाय. त्यामुळे पुण्याच्या 2 महापालिका होणार का या चर्चांना जोर आलाय. पुणे महानगरपालिकेमध्ये 2.5 वर्षांपूर्वी 23 गावांचा समावेश झाला आणि पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रफळात वाढ झाली. त्यामुळे पुणे महानगरपालिका राज्यातली सगळ्यात मोठी महानगरपालिका ठरली आहे. पण महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्यांमधून मार्ग काढणं दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. या पार्श्वभूमीवरती पुणे महानगरपालिकेचं विभाजन करून स्वतंत्र हडपसर महापालिका तयार करण्यात यावी ही मागणी जोर धरू लागली आहे. अशातच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या मागणीचं समर्थन केलंय. पण आधी पूर्ण प्रस्ताव समोर यायला हवा असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलंय. अशी जर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात आलेल्या गावांना वेगळं करून एक प्रॅक्टिकल, ज्याला आपण म्हणू की व्हायबल महानगरपालिका झाली तर ती या शहरातल्या नागरिक समस्या सोडवण्यासाठी मोठी आवश्यकता आहे. पण काय सरकारचा प्रस्ताव आहे हे तर समजायला लागेल आधी, की जर केलं तर टॅक्सेशनचं काय होणार, बजेट्स काय होणार. गेल्या काही वर्षात पुण्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालाय. या पार्श्वभूमीवरती महापालिकेने केवळ विभाजन करून नाही तर त्यासाठीचं नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता बघूयात गावाकडच्या 50 बातम्या. भारताच्या उदारीकरणाचे जनक ओळखले जाणारे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दिल्लीमध्ये निधन झालं. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त होतेय. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे मनमोहन सिंग यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालंय. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशातील विविध स्तरातून शोक व्यक्त होतोय. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजी यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. दुःखाच्या या काळात त्यांचं कुटुंब आणि नातेवाईकांसोबत मी संवेदना व्यक्त करतो अशी भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केली. मनमोहन सिंग यांनी आपलं अफाट ज्ञान आणि सचोटीनं भारताचं नेतृत्व केलं. त्यांची विनम्रता आणि अर्थशास्त्राचं सखोल जाण यातून राष्ट्राला प्रेरणा मिळाली. मी एक गुरु आणि मार्गदर्शक गमावलाय अशी पोस्ट राहुल गांधी यांची. राजकारणातील फार कमी लोकांना सरदार मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे आदर मिळालाय. त्यांचा प्रामाणिकपणा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल आणि या देशावर खरोखर प्रेम करणाऱ्यांमध्ये ते कायम वरच्या स्थानावरती असतील अशी भावना प्रियांका गांधींनी व्यक्त केली. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे महान विद्वान, अर्थतज्ञ आणि राजनेता गमावलाय. भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मनमोहन सिंह यांचं मोठं योगदान आहे. त्यांची देशसेवा कायम स्मरणात राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. आधी केंद्रीय वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पावलं उचलून देशाच्या अर्थव्यवस्थेचं नवदालन खुलं करणारा, क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची ओळख इतिहासात कायम राहील अशी श्रद्धांजली वाहण्यात आली. शरद पवारांनी सुद्धा मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दुःख झालंय. आपल्या देशानं एक महान अर्थतज्ञ, द्रष्टा, सुधारमतवादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावलाय अशी श्रद्धांजली शरद पवारांनी अर्पण केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीचं मोठं नुकसान झालं असल्याचं अजित पवार म्हणाले. तर ज्यांच्या क्रांतिकारी निर्णयांनी भारताला एक उदयोन्मुख आर्थिक महासत्ता बनवण्याचा पाया घातला त्यांच्या नेतृत्वासाठी आणि दूरदृष्टीसाठी स्मरण केलं जाते असं माजी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या निधनाबद्दल अजित पवार यांनी शोक व्यक्त केला.